राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यावर्षी वाढ झाली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे। आज दिनांक 1 मार्च पासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। आज मराठीचा पहिला पेपर आहे। या शाळेमध्ये एकूण 5 शाळेचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत। इथे एकूण 237 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत आणि कॉपीमुक्त वातावरण परीक्षा सुरू आहे, अशी माहिती इंदिरा माध्यमिक आणि कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे। तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, धामणगाव, आष्टी। आज एसएससी मार्च 2024 याच्या अनुषंगानं इंदिरा माध्यमिक व कन्या उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव येथे परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे। आज मराठीचा पेपर आहे। एकूण 5 शाळा या केंद्रावरती समाविष्ट आहेत। जिल्हा परिषद धामणगाव, सुदर्शन विद्यालय पाटण सांगवी, त्याचबरोबर कैलासवासी सुभाष गोलार विद्यालय खेळत व शासकीय आश्रम शाळा सुरुडी आणि इंदिरा माध्यमिक विद्यालय धामणगाव अशा प्रकारच्या 5 शाळा या 22-11 केंद्रावरती समाविष्ट आहेत। एकूण 237 मुलं परीक्षार्थी आहेत। त्यापैकी सर्वच उपस्थित आहेत, 100% उपस्थिती आहे। या स्वच्छ वातावरणामध्ये, कॉफीमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा सुरू आहेत। मराठीचा आज पेपर असल्यामुळं या ठिकाणी सुंदर असं चित्र तुमच्यासमोर निर्माण तुम्ही पहा। कॉपीमुक्त प्रत्येक हॉलमध्ये जर तुम्ही पाहिले, तुम्ही स्वतः पाहिले की कशा प्रकारे मुलं हे करतायत, म्हणजे परीक्षार्थी पेपर सोडवत आहेत। मी सर्वच मुलांना या पेपरसाठी शुभेच्छा देतो, हार्दिक अशा शुभेच्छा देतो। इथून पुढील पेपरलाही शुभेच्छा देतो की त्यांनी चांगल्या प्रकारे यशस्वी निकाल लावण्याचा प्रयत्न करावा, नवे 100% निकाल लागेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व परीक्षार्थी चांगल्या वातावरणामध्ये, कॉपीमुक्त वातावरणामध्ये सुरू राहतील याची केंद्र प्रमुख म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो। धन्यवाद।